नमो विशद्भूत विद्वदा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विनाशिया नमो संसार तम सूर्या अपरिमित परम वीर्या नमो चतुर्चित्त चकोर चंद्रात्मानुभव नरेंद्रा श्रुतिसार समुद्रा मन्मथ मन्मथा नमो सुभाव भजन भाजना भवेव कुंभ भंजना विश्वोद्भव भुवना श्री गुरुराय अनंत कोटी ब्रह्मांड नायक अकरण करुणा वरुणालय भक्त वांछा कल्पतरू योगी यांची माऊली भक्तांचा पाठीराखा साधकांचे मायबाप चिंतकाचा चिंतामणी सज्जनवण चंदन भगवान दत्तप्रभू सकल संत मांदी आडी परमपूज्य परम आदरणीय श्री 108 महंत आद्यपुरुष शिवबक्षुबन महाराजापासून चालत आलेली ही परंपरा आणि त्या परंपरेचे अधिष्ठान महंत श्री 108 स्वामी गुरुवर्य शांती ब्रह्म यदुबन गुरु गंभीरवन महंत महाराज पूजनीय बापूंच्या कृपा आशीर्वादानं सर्व संतांच्या कृपेनं आणि तुम्हा सर्व भाविकांच्या प्रेमानं या ठिकाणी हा चालत असलेला हा आनंदाच्या ज्ञानगंगेचा प्रवाह शिराळूण पर्यंत आलेला आहे। एका गावात यायला 1 महिना लागते प्रवाह। आपण वावरामध्ये दांडला पाणी सोडल्यावर कोणत्याला जायला बराच वेळ लागतेच की, तसं एक आमचा प्रवाह एका महिन्याला येते अमावस्येला। कारण अमावस्येला कुठलंच शुभ कार्य नसते म्हणून आम्ही महाशुभ कार्य ठेवलं। हे मांगलिक कार्य नसतात पण मंगलाचं मंगल जे आहे ते कार्य भगवंताचं आहे। ईश्वराच्या कार्याला दिवस अशुभ नसतो। काळवेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पाही उद्धरती म्हणून हा टास केला। आपण ऐकलं आनंदा महाराज थोडी बोरगावकर यांच्या मुखातून सारविचार ग्रंथाचा 9वा अध्याय 9व्या अध्यायामध्ये जो काही विचार आपल्याला ऐकायला मिळणार आहे त्यापूर्वी पूर्वपरिचय म्हणून त्या ठिकाणी जे हा कार्यक्रम आहे बऱ्याच लोकांच्या मनात कुतूहल असते की बाबा अचानक आम्हाला हे लाभ कसा झाला। काहींना माहित असते काहींना माहित नसते पण हा लाभ म्हणजे महालाभ फुकासाठी, हा फुकासाठी महालाभ आहे। फक्त एवढं आहे फुकटचा आहे म्हणून बेकिंमत होता कामा नये। कारण माणसाला फुकटचा राहिला की किंमत लागत नाही त्याची। कधी बघा तुम्ही शाळेमध्ये फुकट पुस्तकं भेटू लागले ते फाडून पोहे खायला कामाला येतात, पण विकत आणलेल्या पुस्तका पुन्हा पुढच्या वर्षी काय कामाला येतात पुढच्या वर्गाच्या। तसं होता कामा नाही। नाम फुकाचे फुकाचे, फुकटचं असलं तरी हे जीवाच्या हिताचं आहे हे महत्वाचं आहे। म्हणून गुरु महाराजांच्या आशीर्वादाने एक संकल्पना निर्माण झाली आणि ती कल्पना आमच्या सर्व गावकऱ्यांनी म्हणा गुरुभक्तांनी म्हणा त्याला साकार स्वरूप प्राप्त झालं गुरु महाराजांच्या आशीर्वादानं की त्यामाग सहजच सगळ्या गोष्टी घडल्या। असं काय त्याला ठरवून झालं नाही। आता हे सगळी साक्षीदार मंडळी आहेत। ठरवून असतं तर 1 महिन्यानं आधी विचार करावा लागला असता। करूत काय कसं करावं की माणसं येतात की नाही की जोड लागते की नाही की असं काहीच नाही। सगळे साक्षीदार आहेत। फक्त आमोशेच्या दिवशी या सगळ्याला फोन गेलाय की आजपासून आमोशा सुरू करायची आणि ती आमची आमोशा कोलंबीला ठरली होती पण महंत महाराज उपस्थित नव्हते त्या दिवशी। ते म्हणले मी काय राहणार नाही मोबाईलवर सांगतो म्हणले पोथी। त्याच्याजवळ सगळे आम्ही ग्रंथ नेले 7, 8, 10 ग्रंथ नेले पूजा करून घेतली। सगळ्या ग्रंथाचे 5-5 वया वाचून घेतल्या सगळ्या ग्रंथाच्या।
आणि महाराजांनी सरेगावला हा ग्रंथ झाला गेल्या अमावस्येला 3 तासाची सेवा झाली आणि महाराजांनी स्वतः फोनवर मांजरमला महापूजेला होते, फोनवर त्यांनी पोथी सांगितली, त्यांनी सुरुवात करून दिली आणि त्याच्यामध्ये दुसरी अमावस्या आम्ही पुकारा केला होता आमचे आनंदराव जवळेकर म्हणून, जवळा गाव आहे सरेगाव शेजारीच, त्यांचा पुकारा झालता. पण पुन्हा शिराडोनला मला वाटलं चातुर्मासामध्ये नंतर दिवाळी म्हणलं की आम्हाला तितक्या लांबून यायला, ते सगळं सणाचा दिवस राहते. आणि या कार्यक्रमामागे मूळ उद्देश असा आहे कोणालाच त्रास होऊ नये ना, कार्यक्रम तर हो, त्रास कोणालाच होऊ नये आणि कार्यक्रम तर मोठा हो, हे त्याच्या मागचं मुख्य उद्देश. म्हणून याचं नाव काय ठेवलं, आनंदाची ज्ञानगंगा. आनंदाची ज्ञानगंगा. ज्ञानाची गंगा कोणती, जी गंगा कशी असते, कधीही आटत नाही, म्हणून ही गंगा अशी स्थिर वाहणारी, संत गती वाहणारी आहे. म्हणून महाराज या कार्यक्रमाचं नावच आहे आनंदाची ज्ञानगंगा. आणि या आनंदाच्या ज्ञानगंगेमध्ये आम्ही सर्व कीटक लोक आहोत, मशक चिरटासारखी सेवा करणारी आम्ही आहोत. आता तुम्ही लोक मोठेपणा करता, हे तुमच्या मनाचं मोठेपण आहे. आता बाबांनी सांगितलं सच्चिदानंद महाराजांनी हे केलं ते केलं, याच्यामधला सच्चिदानंद पण कोणीच नाही. हे सगळे आम्ही याला आयोजक आनंदाचा परिवार, याच्यामध्ये सच्चिदानंद पण कोणी नाही, याच्यामध्ये कोणी व्यक्तिगत कोणीच मोठा नाही, सगळे इथं देवाचे भक्त, सगळे परिवारातले. बरोबर, जितके तुम्ही ऐकणारे तितकाच सांगणारा तितकाच वाचिणारा, याच्यामध्ये लहान मोठं कोणीच नाही. प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी, कुणाना तुच्छ लेखावे जगाला प्रेम अर्पावे. म्हणून आनंदाचा परिवार, देणंही आनंदाचं आणि घेणंही आनंदाचं, म्हणून पैशाचा संबंध ठेवला नाही. आणि तुम्हाला सांगू इथपर्यंत बारकावा केलाय त्या बाबतीत. सुपारी लागते, सुपारीला 2 रुपये लागतात. 2 रुपये कोणा द्यावं, मग एखाद्यानं दिलं की त्याचेच का दिले, मजे का दिले नाही, मग मजेच का दिले त्याचे का दिले नाही, ह्या गोष्टी आल्याच. म्हणून सुपारी सुद्धा नाही बघा, आमच्या पोती सुपारी आहे का बघा, सुपारी नाही. सुपारीच्या खाली 1 रुपया राहते, ते बी 1 रुपया ठेवला नाही. अरे ते 1 रुपया कोणाचा घ्यावा. पैशाचा संबंध आला नाही पाहिजे, अर्थाचा संबंध आला नाही पाहिजे, परमार्थाचा संबंध आला पाहिजे आणि आपला जीव परमात्म्याशी एकरूप झाला पाहिजे, हा त्याच्या मागचा मुख्य उद्देश. आणि ज्या ज्या गावामध्ये आम्ही कीर्तनाच्या माध्यमाने पोहोचू शकत नाही, त्या गावात सुद्धा या माध्यमानं पोहोचता यावं, हा याच्या मागचा उदात्त विचार आहे. आणि त्या गावामधला आम्ही कुठलाच बहुमान स्वीकारत नाही का, फक्त एखाद्या मोठ्या गावामध्ये गेलं तिथल्या लोकांनी मोठा खर्च करू शकतात, आता तुम्ही शिराडूनवाले काही करू शकता, पण एखादं गोरगरीब आहे व्यक्ती, त्याची इच्छा आहे की आमच्या गावात व्हावी, त्यालाही लाजून काजून करावं लागते. मग बघून एक तर त्याला वाटते वा तिथं भलंही केलंय, आपल्या इथं काहीच करायचं, त्याचं काय वाटते की ह्या गोष्टी आम्ही निव्वळ ठेवलेल्या नाहीत. म्हणजे ज्याला कुठंच स्वार्थाचा संबंधच येता कामा नये, म्हणून निव्वळ निस्वार्थ सेवा, स्वतःच्या स्वखर्चानं तिकीट खर्चून यायचं आणि सेवा करायची, साधू संतांच्या सद्भक्ताच्या भेटी घ्यायच्या आणि आपापल्या घरी निघून जायचं. आणि रात्री मुक्कामाचं सुद्धा ठेवल्या नाही. मुक्कामाचं ठेवल्या मग पांघराय कोणा द्यावा, अंतराय कोण. इथं गुरु घरी नामाचा बाजार, इथं फक्त नामाचं देणं घेणं, नामच घेती नामच देती आशान कशाची, एवढंच वाक्य सार्थ करायचं आहे. आणि हे असं चालावं याच्याकरता हा अट्टहास आहे. आता बाहेर गावला म्हणत आमची पहिलीच अमावस्या आहे बाहेर गावला, त्याच्यामध्ये शिराडोन कसं नियोजन लागलं परमेश्वराच्या इच्छेनं, तुम्हा सर्वांच्या प्रेमानं. मी सहज नागोराव पाटलाला फोन केला, म्हणलं आम्हाला अमावस्या घ्यायची आहे. तसं तर घ्यायची होती आम्हाला लांबून, ते म्हणले आम्हाला चातुर्मासातच द्या. मग चातुर्मासामध्ये लागली, जवळ झालं. दुसरी म्हणजे तुमच्या गावातलं एकही माणूस आमच्या परिवारात नसताना अमावस्या भेटली, पण आता परिवारात लागतात तुमचे माणसं. आता लागतात. आता इथून पुढे जे जे आमच्या अमावस्या राहतील
त्याच्यामध्ये तुमचे सद्भक्त आम्हाला लागतात. हेच तुमची सेवा होईल, हेच तुमचा दक्षिणा होय. आलं का लक्षात? आणि ह्याच्याकरता अनेक गावामध्ये नामाचा प्रचार, ज्ञानाचा प्रचार, आणि बघा प्रपंचातून आपण दिवस काढून पैसा काढून बघा 100-150 रुपये खर्च येईल एका बारला. जास्त ना गाडी घेऊन यायचं आहे, त्याला काय एका गाडीवर 2 माणसं येतात, 2 माणसाचं पेट्रोल कधी एकानं टाकायचं कधी एकानं टाकायचं किंवा दोघांनी अर्धा टाकायचं. म्हणजे याच्याने आपल्याला आपले 4 पैसे निव्वळ पारमार्थाला लागतात. निव्वळ आपल्यालाच, आपल्या डिझेलला जरी लागले तर ते डिझेल कशा करता खर्चालय आपलं? निव्वळ देवा करता, निव्वळ नामा करता खर्चालय. कधी कधी आपण मंदिरला जाता, आता बरेच जण इकडल्या भागात गडगा इकडे तिकडे गेले की, आता आम्हीच सांगतो तुम्हाला, निव्वळ कोलंबीच्या दर्शनाला येणारे वेगळे, रस्त्यात सोयरीकीने जाताना रस्त्यात कोलंबी पडली म्हणून दर्शन घेणारे वेगळे, ते वेगळं. आता बघा शिराडोनला आम्ही आल्या, निव्वळ कशा करता आल्या? ज्ञानदान घडे श्रेष्ठा, ज्ञानदानाची नामाची चर्चा व्हावी याच्याकरता, याला म्हणतात विशेष. याच्याकरता आपले 4 पैसे खर्चले पाहिजे, म्हणून हा माणूस आहे. हे मी सगळं कार्यक्रमाचं रूपक सांगायला तुम्हाला, मी ग्रंथाकडे गेलो नाही अजून. तर याच्यामध्ये तुम्ही समाविष्ट होऊ शकता. अडी अडचण तुमच्याही जीवनात राहते. तरी ही अमावस्याच का दिवस? त्याचंही कारण आहे की अमावस्याला कुठलेच मंगल कार्य नसतात. कोणाची दशक्रिया जरी आली तरी ती अमावस्याच्या आधी करून टाकतात, अमावस्यानंतर करणार. म्हणजे ह्या दिवशी काहीच अडचण आहे ना, कोणालाच अडचण राहीना. या दिवशी बैल सुद्धा सोडत नाहीत, शेतामध्ये काम करत नाहीत, मग आराम राहतं. बरोबर आहे की नाही? आणि जेवायला तर आपल्याला कोणी देतं घेऊ, जेवायला तर कोणी देतं, पण 1 रुपयाचा सुद्धा कुठं त्या ठिकाणी स्वीकार करता, तिथली दस्ती न घेता, तिथला हार न घेता, आम्ही त्यातल्या त्यात इतका बारकावा ठेवला की महाराज आले आणा हार आणा भारी भारी चार आणा, हेही ठेवले नाही. कारण हार आला की हाराला किती लागतात रुपये? 50 रुपये कमीत कमी धरा. 50 रुपये कोण द्यायचे? मग त्यातल्या त्यात 2-3 आमच्यासारखे भगव्या कपडे झाले की त्याला लई भारीचा घातला हार, मला हलकाच घातला, असं होता कामा नये. याच्यामध्ये निव्वळ ज्याच्या घरी घरचे फुलं उगवतात त्याला हार जरी केला तरी आमच्या ग्रंथाला, माणसाला नाही. इथं माणसं सगळे आम्ही लेकरच, फक्त बाप आमचा एक ग्रंथ, ग्रंथ हेच गुरु आहेत. फक्त त्यांनी जे सांगावं त्याने आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचावं, एवढंच काम आहे, एवढंच काम आहे. फक्त मधला दुवा म्हणून काम आहे, आणि ते साधू संतांनी वसा दिलाय हातात याच्याकरता. वास्तविक शिराडोन म्हणजे काय नवीन गाव नाही आमच्याकरता. आता सरेगावला गेलं तसं जरा जाणं येणं कमी झालंय म्हणा इकडं, पण शरीरानं जरी जाणं येणं कमी असलं तरी संबंधात राहतात बरीचशी मंडळी, फोनवर बोलणं चालणं ज्ञानाच्या गोष्टी होतात. म्हणून मला वाटलं की अगोदर बाबा शिराडोनला जावं. आमचे बाबा पहिल्यापासून म्हणत गेले की शिराडोन म्हणजे आमच्या शादत महाराजाचा बाले किल्ला. कारण इकडल्या भागात आलं की कुठेही कीर्तनाला जाऊ द्या, मुक्काम शिराडोन मध्ये. इथं काय वैयक्तिक येऊन 4-2 महिने राहायचा योग आला नाही, पण इकडल्या भागात कुठे जातात, इकडे गुंडेवाडी, इकडं लाटी, कलंबर, किंवा इकडे कुठेही आता हे आमची इथली मुलं यायची सोबत. इथपर्यंत मी यायचं, तिथून पोरायला घेऊन जायचं, कीर्तन करून इथंच यायचं, धर्मच्या घरी मुक्काम असायचं. याच्यामुळे तुमची सगळी जोड लागली, बरोबर आहे की नाही? म्हणून हे सगळी गुरु महाराजांची कृपा आहे. आणि हे सगळं, आणि आम्ही या परिवाराला, या समूहाला नाव दिले आनंदाचा परिवार. परिवारच आहे पण आनंदाचा आहे, आनंदच देण्या घेण्याचा आहे. म्हणून आणि याच्यामध्ये लहान नाही कोणी, थोर नाही कोणी, स्त्री नाही कोणी, पुरुष नाही कोणी, येडा नाही, मुक्का नाही, शाना नाही, भैरा नाही, सगळे सारखे. म्हणून याच्यामध्ये कोणती मुलगी वाचू शकते, कोणती मायमाऊली वाचू शकते, सांगू शकते, सगळी सेवा सगळ्याला. अशा प्रकारचं याचं रूपक आहे. तर याच्यामध्ये आता ग्रंथ झाल्यावर तुम्ही मनामध्ये ठरवा की आपण 1 दिवस महिन्यातला, 12 महिन्याचे 12 दिवस, बरोबर आहे की नाही? 13वा तर सगळ्याला होते माहितच आहे, सगळ्यांना माहित आहे. पण आपला 12वा झाला पाहिजे. ज्याचा 12वा चांगला त्याचा 13वा, आपला 13वा चांगला वाटत असेल तर आपले 12 महिन्याचे 12 दिवस बाजूला काढून ठेवा, बरं का? अख्खा दिवस काढायचा नाही, संध्याकाळी दिवसभर काम करायचं, संध्याकाळी नामाकरता खर्चायचं आहे. असो, असा कार्यक्रमाचं रूपक आहे. विषयाकडे वळू.
हा ग्रंथ आहे सार विचार. आता हा ग्रंथ मध्वस्वामी कृत आहे. मध्वस्वामी नावाचे आनंद संप्रदायातले फार एक ज्येष्ठ कवी होऊन गेले, फार मोठे सद्भक्त होऊन गेले. आणि या मध्वस्वामींनी सह्याद्री पर्वतावर तपश्चर्या केली. सह्याद्री पर्वतावर तपश्चर्या केल्यानंतर यांना जो काही अनुभव, यांच्या मनामध्ये जो काही भगवत प्राप्तीचा सहयोग आला, अनुभवात आलेल्या गोष्टी, भगवंतानं सांगितलेल्या गोष्टी, यदुराजाचा अवधूताचा संवाद त्यांनी याच्यामध्ये टाकलाय. मराठीत आहे, सोपं आहे, वाचणाऱ्याला वाचायसारखा, सांगणाऱ्याला सांगायसारखा आहे. अवघडात जायचं काम नाही. माणसं म्हणतात अबाबा पोती सांगताय ते काय काय अवघड काढावं, काहीच करावं लागणार. फक्त इथं बसायला जमलं की झालं. फक्त इथं बसायला जमावं लागतं. इथं बसायला जमलं, बरोबर बोलकं करते गुरु महाराज. तुम्हाला ते टिवल्या बावल्याचा खेळ माहिती आहे काय? टिवल्या बावल्यामध्ये फक्त तोंड कोण हाली ते त्या भावल्या, बोलणारा दुसराच राहते. त्या भावलीचा खेळ असते बघा, ते हात घातलेला असते त्या तोंडामध्ये, ते असं 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 करते, समोरून हे दिसते, बोलायला वाटते. ते जे बाहुली म्हणा काहीतरी, ते बोलायला वाटते. आवाज निघते कोणाच्या तोंडातून? हे करणाऱ्याच्या. समाजाला काय वाटते? ती बाहुलीच बोलायली काही. तसं काम आहे. फक्त खामसूत्राची बाहुली याप्रमाणे आपण त्याची बाहुली होता आलं पाहिजे. बाहुली मनानं काहीच लावत नाही. जेवढा मालक बोलवते तेवढंच बोलते. तसं आम्हाला ग्रंथ जेवढं बोलविल तेवढंच बोलण्याचा प्रयत्न करू. सारविचार ग्रंथातला हा 9वा अध्याय. हा 9वा अध्याय निवडला आमच्या सगळ्याच्या मनानं. त्यातल्या त्यात गावही 9. आमच्या सरेगाव कारण करता 9च गाव आहे की, मजा करता नाही. आणि अध्याय 9वा, आणि याच्यामध्ये 9वीदा भक्तीचा विचार आहे. याचे काही 2-4 भक्ती याच्या अगोदरच्या अध्यायामध्ये झाले. 9वीदा भक्तीची स्मरण भक्ती ऐकायला. स्मरण म्हणजे काय? स्मरण कशाचं करावं लागते? आता तुम्ही सगळे गुरुभक्त मंडळी आहात, गुरु केलेली मंडळी आहात. स्मरण कशाचं करावं लागते तुम्हाला काही सांगायचं फार काम नाही. कारण स्मरण हे गुरुनी कानात दिलेल्या बीजमंत्राचं करायचं राहते. सोपं आहे, बीजमंत्राचं. मग आपण ज्याला स्मरण समजतो अलीकड, ते वास्तविक स्मरण आहे काय? दिवसा परत, काळा परत स्मरण बदलायला जमते काय? कसं करावं काय नाही, या सगळ्या बारकाव्याच्या गोष्टी आहेत. वास्तविक ह्या गोष्टी अलीकड कोणी सांगत नाही, कोणाला विचारावंही वाटत नाही. ही मोठी दुःखाची गोष्ट आहे. शाळेमध्ये ऍडमिशन करायचं, पण शाळेला डेली जायचं नाही, ही आपली एक सवय आहे. सगळ्याला वाटतं ऍडमिशन हो, पण रेग्युलरली जायचं नाही. गुरु सगळ्याला करा वाटते, पण जप कोणाला नको आहे. आता आमच्या नवरात्रामध्ये नामजपाचा कार्यक्रम असते. नामजपाच्या 1-2 दिवसानं मला भेटतात माणसं, महाराज जप माळ आहे काय? आतापर्यंत काय केला असतो? पण आम्हाला त्या तरी दृष्टीने का होईना, पण बरंच वाटते जरा 9 दिवसात तरी गोडीला लागते. लेकराला कामाची गोडी लागावं म्हणून चॉकलेट देतात मायबाप. घरातले काही साहित्य आणायचे असले की काय करतात, हे आणजाय बाबा, येता येता 2 चॉकलेट खायतो. त्या चॉकलेट पाहिजे आणते पसारा. तसं असं काही गोडी लावून कामं करून घ्यावं लागते. म्हणून महाराज ग्रंथ करते मध्वस्वामी महाराज सांगाले, चर्चा यदुराजाची आणि अवधूताची आहे. यदुराजा कोण? यदुराजा ते की ज्या कुळामध्ये भगवान कृष्णाचा जन्म झाला. यदूचं यादव झाले. पुढे यदूचे जे पुत्र आहेत त्यांना यादव म्हटले जाते. यादव कुळातले भगवान कृष्ण. म्हणून एका ठिकाणी वर्णन झालंय, पूर्वज आमचा यदू म्हटले. आणि ही ग्रंथ कोण्या ग्रंथातला विषय? भागवतातला विषय आहे. भागवतात म्हणालेत की भगवान कृष्ण सांगालेत कोणाला? उद्धवाला, उद्धवा मी ज्या वंशातला, माझे पूर्वज यदू नावाचे राजे होऊन गेले, त्यांनी स्वतः अवधूताशी संवाद केलता म्हटले. अवधूत संवाद केलता. हे कोण सांगाले? भगवान कृष्ण उद्धवाला सांगाले द्वापर युगात. ते यदुराजा. यदुराजा कोण? जेने दिग्मंडळ जिंकले, समुद्र वलयांकित राज्य केले, ऐसे सुख सोहळे भोगिले जे न देखिले सुरवरे. किती सुख होतं? दिग्मंडळ, पृथ्वीचं साम्राज्य होतं. नुसतं ग्रामपंचायतचा सदस्य झालं तर कॉलेरवर करून चलते माणूस. नुसतं सदस्यच.
दिग्मंडळाचा राजा होता महाराज. सोडलं सगळं, देवासाठी घेऊन जोग अवघा भोग त्यजियला सह्याद्री पर्वताला आले. सह्याद्री पर्वताची ताकदच अशी आहे महाराज की तिथं दत्त महाराज आल्यामुळं आध्यापी सह्याद्री पर्वती सर्व देवाचे भार उतरती, ब्रह्मांडाच्या दैवता येती, अवधूत मूर्ती पहावया. ही ताकद सह्याद्री पर्वताची आहे. आणि हे सह्याद्री पर्वताला यदुराजा येतात. सह्याद्री पर्वतावर तपश्चर्या केली आणि भगवान दत्त महाराज प्रसन्न झाले. त्या काळामध्ये तपानं प्रसन्न होत होते. तपानं आपण आपल्या भूपाळीमध्ये वर्णन केले. कृतायुगी आत्म उपासना केली एकनिष्ठ, लक्ष फळ भोगिले जीवाला चुकले नाही कष्ट. भक्ती त्रेतायुगी सत्य वैकुंठ कैलास, दशसहस्त्र वर्ष फळ भोगुनी जीवा बहु झाला त्रास. द्वापारी यज्ञ धर्माधिक स्वर्गी फळ पाही, सहस्त्र फळ भोगुनी जीवा विश्रांती नाही. कलयुगीचा धर्म तीर्थ व्रताधिक दान, शतवर्ष अंतरालय फळ भोगुनी शेवटी 84 फिरणं. म्हणजे एवढं करूनही देव हाती लागला नाही. मग देव हाती लागला कोणाच्या? भगवान कृष्ण अर्जुनाला सांगताना म्हणतात, जो मजशी अनन्य शरण तयाचे मी चुकवी जन्म मरण. माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिले ज्ञानेश्वरीमध्ये. मी कोणाचा उद्धार करतो? जो मला अनन्य शरण येतो. आणि अनन्यताच काय आहे? हाच आपल्या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. अनन्यता कशाला म्हणतात? देव काय, भक्त काय आणि सेवा कशाला म्हणतात? आणि आपल्या समाजामध्ये जे भरकटलेला भक्ती मार्ग चाललाय, भक्ती मार्गच भरकटलेला चाललाय महाराज अलीकडं. ह्याच्या देवाच्या काड्या त्यानं करायच्या, त्याच्या काड्या ह्यानं करायच्या, काड्या करून महाड्या बांधायच्या. अशा महाड्या किती टिकणार आहेत? टिकणार नाहीत महाराज. म्हणून भक्ती कशाला म्हणावं? त्याकरता आधी धर्म कळावं लागते, सत्य कळावं लागते, सदाचार कळावं लागते. या सगळ्या गोष्टी कळाल्या की भक्ती कळते. भक्ती काय नुसतं नाम घेणंही नव्हतं, त्याला प्रमाण आहे. जेने नाम मात्रा घ्यावी तेने पथ्य सांभाळावी. डॉक्टराकडे जा, गोळ्या लिहून देतात. डॉक्टर म्हणते काय बी खान गोळ्या खा. पथ्य राहते त्याच्या खालून, त्या चिठ्ठीचे जे कागद राहते की नाही डॉक्टराचं, त्या खालून त्याचं पथ्य राहते. हे खाऊ नका, मग तर हे खाल्लेला कामाचं पथ्य. मग आपल्या जीवनाचं पथ्य काय हे महत्वाचं आहे. जो व्यक्ती जीवनामध्ये पथ्य सांभाळतो त्याच्या जीवनात सत्य राहतं. सत्य, पथ्य, नित्य आणि कृत्य. आणि ज्याच्या जीवनात हे चारही नसतात की नाही त्याचं जीवन मिथ्य. मिथ्य हा प्रपंच जैसे आभाळ, मृगजळ संसार भ्रांतीचे पडळ. पडळ म्हणजे पडदा, आरतीत म्हणतो की आपण रोज. पडळ म्हणजे पडदा. पडदा पडला की पलीकडलं दिसणार. पडदा कोणता पडलाय? मायेचा पडळ, भ्रांतीचा पडळ. भ्रांती म्हणजे जे नाहीच म्हणजे भासते, असे भाषे. पण वास्तविक परमात्मा काय? महाशून्य वेगळा. भूपाळीमध्ये वर्णन केलंय. तेची श्री गुरु स्वयं ब्रह्म, स्मरावा हृदय उत्तम, गणुमने धरुणी नेम, साधी प्रपंच परमार्थ. साधी प्रपंच परमार्थ. बरेच जणांचं ते अपभ्रंश आहे, तोडी प्रपंच नाही, साधी. कारण आधी प्रपंच साधायचा आहे, मग परमार्थ साधायचा. आधी साधावं लागते, मग साधून पलीकडे जावं लागते. तर त्याकरता आपल्या जीवनामध्ये धर्माचं मुख्य लक्षण काय? आता रुळावर आली बघा गाडी, आता ट्रेन सुरू झाली. आता पोहोचायचं कुठं आहे तुमचं तुम्ही ठरवा. आता वास्तविक आपल्याला पोहोचायचं ठिकाण आहे मोक्ष. मोक्ष म्हणजे मोकळं होणं. कशापासून? बंधनापासून. बंधनाचा तोडू फासा, देऊ आशा टाकुनी, नाही तेची घेता शिरी, होईल दुरी निजपंत. आपण नाही तेच डोक्यावर घेऊन बसलो म्हणून गळ्यात फासा पडला. गळ्यात फासा पडला यमाचा, म्हणतो की नाही आपण. म्हणून मुख्य लक्षण काय ते निवडून सार विचार करून सांगावं. इतर त्यागावं म्हणले. इतर
आता इतर काय काय बसतात, इतर मध्ये काय काय गोष्टी बसतात. धर्म सोडला की सगळ्या गोष्टी इतर मध्ये घाला, त्याला कंसात ठेवूच नका. धर्म बाजूला काढून जगणारा माणूस कितीही मोठेपणाचा सांगू द्या, मोठेपणा आणू द्या, त्याचं जीवन म्हणजे फक्त आणि फक्त शेतात निघणाऱ्या गांजऱ्या गवताचा आहे. आता मला तुम्ही मोकळ्या मनानं सांगा, तुमची आमची जुनी ओळख आहे, पण लई दिवसान ते पद कसं आहे त्याचा पाटील, ते पद कसं आहे, आलो भजनाला लई दिवसान भेटी झाल्या ईश्वर कृपेन. लई दिवसानं आल्या. पण आता मला इमानदारीनं सांगा, गाजऱ्या गवत कोण्या कामाला येते हो? बाकीचे गवत कामाला येतात, जनावर खातात. गांजऱ्या गवताला जनावरही तोंड लावणार, भललंही लांब झालं म्हणून छपरीवर टाकायच्या कामाला येणार. हा, कोण्याच हात लावायला तर हाताचा वास येते. म्हणून बरं, एवढा त्याचा त्याग आहे तरी शेतात उमजल्याशिवाय आहे ना, भानगड आहे महाराज. गांजऱ्या गवत बघा तुम्ही, गरज नाही त्याची, तुम्हाला काय आहे गरज त्याची गांजऱ्या गवताची? तुम्ही गांजऱ्या गवत म्हणता की त्याला हे म्हणतात काँग्रेस, काँग्रेस ज बाबा, स नाही ज. याचं काम अद्याप कोण्या शेतकऱ्याला पडलं नाही. तसा समाजामध्ये माणसामध्ये अवगुण म्हणजे गांजऱ्या गवत आहे. माणूस अवगुणी नसते, माणूस कोणताच पापी नसते. या गोष्टीवर काय बोलता बघा, कोणताच माणूस पापी नसते. त्यातले काही गुण पापाचे राहतात, काही गुण अवगुणाचे राहतात. माऊली काय बोलले, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. माऊली जर म्हणले असते खळ लोकांचा खप्पा बसो, जमलं नसतं काय? अधिकार होता वाणीमध्ये, करील ते काय नोहे महाराज, काय करायसारखं होतं रेडा बोलीला. पण खळांची व्यंकटी सांडो म्हणलेत, म्हणजे खळपणा दुर्जन अवस्था नाहीशी हो, त्याच्यामधला शुद्ध सात्विक परमात्मा जागा हो. ही तळमळ असते संताची. वाईट माणसालाही जवळ घेतात. खट नट यारे शुद्ध होऊन जारे. खटाला नटाला तटाला पटाला, आता याच्या पुढे हलगटालाही म्हणा की तुम्ही, आता सगळ्याला. आणि जे आता आपल्या अलीकडल्या खेड्यापाड्यात हलगटच म्हणतात त्या रेड्याला. हा, डोक्यावर हात ठेवला, रेड्यामुखी वेद वदिविले, म्हणजे इथं संताच्या सानिध्यात आला की कसलाही माणूस पवित्र होऊन जाते. अहो विचार करा, धोंडा हो, धोंडा देवाच्या पायरीपाशी आला की लोक त्याला हे पुसतात, शेंदूर. शेंदूर पुसून शेंदूर पुसून शेंदूर पुसून लोक त्याला अजून एक 10-15 वर्षाला उदबत्ती लावायला लागतात. उदबत्ती लावत लावत नारळ फोडतात. नारळ फोडत फोडत मोठा देवच होऊन जाते त्याला. धोंडा, धोंडा देव होऊन जाते. बोलना, कोणाला भांडणा, दत्तही म्हणणार, शिवही म्हणणार, रामही म्हणणार, तरी देव होऊन जाते. का? कोणाच्याच नादी लागणार म्हणून. शांत राहते, ठाईच बैसणी शांत राहते, असा देव होऊन जाते. पण माणसं सगळंच करालेत पण देव होईना झालेत. हितच तर चुकाले, याच्याकरता धर्म होय. मग धर्माचं मुख्य लक्षण काय? तर बाकीच्या इतर गोष्टीचा त्याग करून, तुम्हाला एक महत्वाचा सांगतो मुद्दा, खऱ्या गोष्टीची प्राप्ती करण्याकरता त्यागच करावा लागते. असा कुठलाही विषय सांगा की जे गोष्ट त्यागल्याशिवाय प्राप्त होते, त्यागल्याशिवाय प्राप्त होते अशी निघाली काय? दह्याला काय बनावं लागते? दुधाला दही, दह्याला ताक, ताक बाजूला निघालं तर लोणी निघते. संख्या कोणाची जास्त आहे बघा तिथं. ताक लई की लोणी लई? ताक लई, आणि लोणी वर येते. वर लोणी वर काय, त्याच्यामध्ये फार बारकावा आहे. घुसळलं की माणूस वर येते. वर येणं म्हणजे त्याची ऊर्ध्वगती, ऊर्ध्वगती म्हणजे मोक्ष. साखर टाका वर, साखर खाली जाते. साखर
खाली जाते, काही वेळ खाली राहते आणि त्याला हलवलं की त्यात एकरूप होऊन जाते. एकरूप होऊन जाते त्याला भक्ती म्हणतात. आणि लोण्याला तुम्ही किती काटकानं बुडवा ते वरीच येते. तुम्ही बुडून बघा कधी. लोणी घ्या, लोण्याचा गोळा असा काटकानं खाली बुडवा, खाली जाते काय बघा, वरच येते. वर लोणी झाला म्हणजे त्याची परिपक्वता झाली. मग परिपक्वता कधी झाली? ताग बाजूला गेल्यामुळं. मूर्ती कधी होते? त्या मूर्ती बनवण्याच्या दगडामधला अनावश्यक तुकडा बाजूला गेला की मूर्ती होते. माणूस गायक कधी होते? बेसूरपणा बाजूला गेला की गायक होते. माणूस वादक कधी होते? बेतालपणा बाजूला गेला की वादक होते. वक्ता कधी होते? बेचव बोललं बाजूला गेलं की वक्ता होते. सगळेच बोलतात पण सगळे वक्ते राहणार, सगळे वक्ते राहतात. कळते तुम्हाला? वक्ता आणि वक्ता उघड दिवसभर बोंबलत राहतात गावच्या गोष्टी. आता काही कायला तर गावच्याही पूर्णात शिवच्या बाहेरच्या गोष्टी बोलतो. शिवच्या बाहेरचं भूत सुद्धा गावात येणार, पण गोष्टीच कशा येतात मला अद्याप कळलं नाही. असं म्हणतात बा, शिवच्या पलीकडलं भूत या शिवत येईना म्हणतात. इकडे कसं इकडे भूत राहते. आता गावातलंच भूत गावात सरना गेलं, दुसऱ्या गावचं भूत आणलं. भूत कोणतं होय की माहित नाही, पण गोष्टीचं भूत फार दांडग. फलाण्या गावचं असं असं झालं म्हणून तुम्हाला माहित आहे काय? ते माहित नाही गेलं तरी म्हणते का होय र म्हणते. ते त्याची काहीच गरज राहणार, त्या दोघालाही काम राहणार या गोष्टीचं. याला म्हणतात त्यागाच्या गोष्टी. आणि हे त्यागल्याशिवाय धर्म कळत नाही. धर्म कळण्याकरता काय करावं लागते? धर्माचे काय लक्षण आहेत बघूत पुढं. वरकड स्मरावे बहु असती, देवी दैवता प्रसन्न होती, दयाची नाही वस्तू प्राप्ती, माझे रूपे विन. आता धर्माचं रूप दाखवून, धर्माचं रूप